नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर। रविवार म्हणजे आठवड्याभराच्या धावपळीनंतर थोडं थांबण्याचा असा एक दिवस। पण देशामध्ये आणि राज्यात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या मात्र काही थांबत नाहीत। गेल्या 7 दिवसामध्ये महाराष्ट्रात पाऊस, हवामान आणि रोजच्या जीवनावरती परिणाम करणाऱ्या निर्णयांपासून ते देशभरामध्ये महत्त्वाच्या घडामोडीपर्यंत अनेक असे विषय चर्चेत राहिलेत। काही घटना आपल्या खिशावरती परिणाम करणाऱ्या, काही आपल्या प्रवासाच्या संदर्भात आणि काही ज्या आहेत त्या आपल्या आरोग्याच्या निगडीत, तर काही अशा आहेत की ज्या आज सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहेत। त्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतिक सहकार्यावरती झालेली महत्वाची अशी चर्चा, हर घर तिरंगा अभियान, दिल्ली मेट्रोचा नवा विक्रम, महाराष्ट्रातलं कृत्रिम पनीर आणि त्याचबरोबर हवामानाचे बदलते अंदाज, भूकंपाचे धक्के, विमान अपघात या घटनांनीही आठवड्याचं चित्र बदललंय। न्याय व्यवस्थेमधले महत्वाचे निर्णय असोत, रेल्वेची कामगिरी असो, शिक्षण आणि प्रवेश प्रक्रियेमधले अपडेट्स असोत किंवा सोशल मीडियावरती अचानक व्हायरल होणाऱ्या गोष्टी, आपल्या फोनच्या स्क्रीनवर दिवसभरामध्ये इतके नोटिफिकेशन्स येतात की नेमकं काय महत्वाचं आहे आणि काय फक्त व्हायरल होत आहे हे समजणंही काही वेळा अत्यंत कठीण जात आहे। आणि गंमत म्हणजे आज सकाळी एखादी घटना घडती, दुपारी ती सोशल मीडियावरती ट्रेंड व्हायला लागती, संध्याकाळपर्यंत त्यावरती हजारो प्रतिक्रिया, व्हिडिओ आणि मीम्स तयार होतात। पण त्या सगळ्या गोंधळांमधून एक प्रश्न मात्र कायम राहतोय, तो म्हणजे या आठवड्यात भारतात नेमकं काय घडलंय, कुठल्या गोष्टीचा आपल्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होऊ शकतोय, कुठली घटना भविष्यामध्ये मोठा बदल घडवू शकते, कुठली अशी ट्रेंड किंवा कुठला असा व्हायरल व्हिडिओ काही तासांची फक्त चर्चा आहे आणि काही खरंच महत्वाचं आहे पण त्याकडे आपलं कधी लक्षच गेलं नाहीये। आता हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय। चला तर बघूया, आपण आता सुरू करूया। या आठवड्यामध्ये भारतात काय महत्वाचं घडलंय। मी आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही पाहत आहात आपला 15 मिनिटाचा मराठी रविवारचा शो। यातला पहिला सगळ्यात मोठा असा ट्रेंड म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून बोलणं झालंय। भारत आणि अमेरिका व्यापक रणनीतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। यामध्ये व्यापार आणि संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, अपकमिंग टेक्नॉलॉजी आणि महत्वाची अशी खनिज या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावरती भर देण्यात आलाय। जागतिक पातळीवरती तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीमध्ये मोठे बदल होत असताना भारत आणि अमेरिकेचं सहकार्य जे आहे ते भविष्यासाठी अत्यंत असं महत्वाचं ठरणार आहे। दिल्ली मेट्रोनं 2026 मध्ये प्रवासी संख्येच्या बाबतीत नवा असा उच्चांक गाठल्याची माहिती समोर आली आहे। एका दिवसामध्ये 80 लाखाहून अधिक प्रवाशांनी दिल्ली मेट्रोचा वापर केलाय। यासोबत मेट्रोच्या वेळेवर धावण्याचंही प्रमाण अत्यंत चांगलं राहिले, उच्च राहिले। दिल्ली सारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती महत्वाची आहे हे या आकडेवारीवरून दिसून येत आहे। मेट्रोमुळे लाखो नागरिकांना रोजच्या प्रवासासाठी वेगवान आणि तुलनेनं विश्वासार्ह असा पर्याय मिळतोय। आता याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे तो सक्रिय असून भारतातल्या हवामान विभागाने अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातली विविध भाग याच्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट पण होऊ शकतोय। काही जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड आणि इतर भागांसाठी हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यायला पाहिजे आणि नागरिकांनी विजांच्या वेळी मोकळ्या मैदानामध्ये जाणं टाळावं असं वेधशाळेनं सांगितलंय। महाराष्ट्रासोबतच राजधानी दिल्लीमध्येही जोरदार पावसानं अशी हजेरी लावली। सफदरजंग वेधशाळेच्या नोंदीनुसार 8 ऑगस्ट आणि त्याच्या पुढे 1-2 दिवस दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्याच्या सरासरी पावसा इतका किंवा त्याहून अधिक पाऊस असा नोंदवला गेलाय। जोरदार पावसामुळे राजधानीमधल्या काही भागांमध्ये पाणी साचलंय, वाहतुकीवरती पण त्याचा परिणाम झालाय।
हा हवामान खात्याचा अंदाज पुढच्या जो आहे तो काही दिवसांसाठी असणार आहे. 15 ऑगस्टच्या आता पार्श्वभूमीवर देशभरामध्ये हर घर तिरंगा या अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत नागरिकांना आपल्या घरावरती तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलंय. अनेक ठिकाणी तिरंगा यात्रा, सायकल रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जात आहेत. महाराष्ट्रातही नागरिकांचा मोठा असा सहभाग असा पाहायला मिळायला लागलाय. बहुतेक जण आता महाराष्ट्रामध्ये आणखीन एक गोष्ट, बहुतेक जण दूध वापरतात कोणत्या ना कोणत्या कारणासाठी. महाराष्ट्रामध्ये दूध आहे ते महाग होणार आहे. आता मिल्क प्रोड्युसर्स आणि प्रोसेसर्स वेलफेअर असोसिएशनच्या बैठकीमध्ये गाईचं आणि म्हशीचं दूध प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दर 11 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया उद्योगांनी वाढत्या खर्चाचा जो मुद्दा आहे तो मांडलाय. विशेष म्हणजे डिझेलच्या किमतीवरील वाढ, पॅकेजिंग खर्चात झालेली वाढ जी 30% आहे आणि दुधाच्या खरेदीत दरामध्ये जी वाढ झाली आहे त्यामुळे हा निर्णय घेतला असं सांगण्यात आलंय. याचा परिणाम फक्त दुधापुरता नाही आहे. दही, पनीर, तूप, चीज आणि इतर दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्यांच्या किमती पण वाढणार आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार शनिवारी रात्री सुमारे 10 वाजता 4.3 तीव्रतेचा भूकंप जो आहे तो नोंदवण्यात आला आणि रविवारी सकाळी 5:30 ला 3.3 तीव्रतेचा आणखीन एक धक्का जाणवलाय. भूकंपाचं जे केंद्र आहे ते महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ भनवड परिसरामध्ये जमिनीखाली सुमारे 5 किलोमीटर असल्याचं सांगण्यात आलं. नाशिक शहरासोबतच सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी आणि निफाड या भागांमध्ये पण धक्के जाणवलेत. काही घरांच्या भिंतीला तडे गेलेत. ही माहिती समोर आली. मात्र सुदैवानं कुठलीही, नशिबानं म्हणूया, जीवितहानी झालेली नाही. प्रशासनानं धरणांचीही तपासणी केली आहे. कोणतंही नुकसान आढळलेलं नाहीये. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना घाबरून न जाता शांत राहण्याचं आणि अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे यापूर्वी या परिसरामध्ये हलके भूकंपाचे धक्के जाणवलेले होते. आता पुणे जिल्ह्यातली जी बातमी ती म्हणजे बारामती विमानतळाजवळ रविवारी एका प्रशिक्षण विमानाचा अपघात झालाय. खासगी कंपनीचं हे विमान टेक ऑफ करण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीवरनं बाहेर गेलं आणि अपघात झालाय. सुदैवानं या घटनेमध्ये कोणती पण जीवितहानी झालेली नाही आहे. विमान चालक सुरक्षित असल्याची पण माहिती आहे. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केलाय. आता अशा ज्या घटना आहेत आणखीन एक घडत असतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटवर ट्रेंड झाली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने नॉन डेअरी किंवा कृत्रिम पनीरच्या उत्पादन आणि विक्री विरोधात केलेली कठोर अशी कारवाई. याचं कारण म्हणजे अन्न सुरक्षा मानकांचं पालन करणाऱ्या उत्पादनांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतोय. त्यामुळे ग्राहकांनी पनीर खरेदी करताना बऱ्याच गोष्टींची कटाक्षानं गोष्टी बऱ्याचशा अशा पाहिल्या पाहिजेत. शेवटी आणि एकदा हवामानाकडे बघूया. कोकणामध्ये, गोवा आणि इतर भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मोठ्या मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या या परिस्थितीमध्ये शेतीवरती थेट परिणाम होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची स्थिती बघून आवश्यक ती खबरदारी घ्यायला पाहिजे. तसंच हवामान विभागाच्या स्थानिक सूचनांकडे लक्ष ठेवायला पाहिजे. त्या सुद्धा कटाक्षानं पाहिल्या पाहिजेत. तर आता मित्रांनो, आज आपण बघितलंय ते म्हणजे महाराष्ट्रामधल्या पावसाचा जो अलर्ट आहे तो, दिल्लीमधला विक्रमी पाऊस, भारत आणि अमेरिका रणनीतिक चर्चा, 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती हर घर तिरंगा अभियान, दिल्ली मेट्रोचा नवीन विक्रम झालेला आहे, महाराष्ट्रामधले दूध दरवाढ, नाशिकमधले भूकंपाचे धक्के, बारामतीमध्ये झालेलं प्रशिक्षण विमानाचा अपघात आणि महाराष्ट्रामधल्या अन्न आणि सुरक्षितता संबंधी याच्या संदर्भात झालेली कारवाई. एक गोष्ट या सगळ्यामधनं स्पष्ट होते ते म्हणजे ट्रेंड जो आहे तो छोटा किंवा मोठा, तिचा थेट परिणाम हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जो आहे तो दैनंदिन जीवनावरती होऊ शकतोय. तुम्हाला यापैकी कोणता जो ट्रेंड किंवा कोणती गोष्ट महत्वाची वाटली, कुठला प्रश्न आहे तो महत्वाचा वाटला? भारत अमेरिका चर्चा, दूध दरवाढ, नाशिकमध्ये झालेले भूकंपाचे धक्के, पावसाचा अलर्ट की दिल्ली मेट्रोचा नवीन विक्रम जो झालाय? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आणखी एका संडे स्पेशलमध्ये. निरोप घ्यायची वेळ आली आता. धन्यवाद.